जगदंबाच्या मनातही महादेवांचं बीज रोवलं गेलं तर नियती ह्याला खत पाणी घालून ह्याचा वृक्ष फुलवणार की हा बहरण्याआधी याला कोणाची तरी दृष्ट लागणार. जगदंबाच्या मनात महादेव हे अजिबात चालणार नाही. जगदंबा, तुझ्या हाताला काय झालं? काहीच कळलं नाही काका. आता सगळं पाणी सांडलं असणार. कलश तर उपडी झाला होता, मग पाणी कसं सांडलं नाही? साक्षात तुळजादेवींचं रूप आहेस ग तू. तुझ्या तुळजादेवी वास करतात. तुझ्या हातून महादेवांची पूजा घडत असताना त्यात विघ्न कसं येऊ शकतं? जगदंबा, अगं ही महादेवांची लीला, हीच त्यांची थोरवी. अगं आपल्या खऱ्या भक्ताची पूजा ती अशी बिघडू कशी देतील सांग बरं? तुमची स्मृती पुसट झाली असली तरी महादेव आणि तुमचं नातं बदललं नाहीये. तुम्हीच सती आहात, तुम्हीच पार्वती आहात, तुम्हीच तुळजा आणि तुम्हीच जगदंबा. रूप कुठलंही असो, कथा नेहमीच शिव आणि शक्तीची आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दैत्य गुरूंचं अचानक इथं येणं हे विचित्र वाटत नाही. अचानक कसं मुक्त केलं, उपरती झाली महादेवांना नेमकं आत्ताच सोडून दिलं. विचार करा सम्राटने. काय खरं काय खोटं हे आम्हाला काहीच कळत नाहीये. मध्ये आपण म्हणाला होतात की आपल्या तरुणपणामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या महिपतीकडून सुद्धा होऊ शकतात, आणि स्वतः दैत्यगुरु शुक्राचार्य सुद्धा असंच काहीसं म्हणत आहेत. आमची आंतरिक प्रेरणा आम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, आपल्या योजनेत बाधा आणण्यासाठी हे देव काहीतरी षडयंत्र करतायत. हे वाटतं तितकं सोपं नाही. आपल्या बाबतीत कोणत्याही गोष्टी विपरीत घडू नयेत, आपल्यावरती कोणतीही संकटे येऊ नयेत एवढीच चिंता वाटते आम्हाला. सम्राज्ञी, असुर नरेश महिषासुर आहोत आम्ही. आलेल्या प्रत्येक संकटाला पराभूत करून हे त्रैलोक्याचं अजिंक्यपद स्वबळावर प्राप्त केलंय आम्ही. संकटाचं भय आम्हाला नाही, पण तुम्ही आमच्या धर्मपत्नी आहात. तुमच्या भयाचं निरसन करणं हे कर्तव्य आहे आमचं, आणि निरसन करण्याचा एक मार्ग
एक मार्ग दिसतोय आम्हाला. कोणता मार्ग? किती वेळ अजून? अयो असुर नरेश कुठे गेला होता किंवा इतके इथं मुंग्या लागल्या की हो वाट बघून बघून पायाला म्हणतो मी. अय्यो एवढं काय झालं की हो रागवायला म्हणते मी. एवढं काय बघून आला तुम्ही? जगदंबा महादेवांची पूजा करतीये, अगदी सागर संगीत विधिवत. अहो मग त्यात काय आहे एवढं काळजी करण्यासारखं म्हणते मी. असुर पण करतात की महादेवांची पूजा, पण असुर कुळाचं विष्णूंशी काही पटत नाही बघा. गप्पा बस. तू काय बोलतीयस, तुला कळतंय का? जगदंबा ही साक्षात तुळजा आहे, शक्तीचं रूप आहे. ती पार्वती रूपात ती महादेवांची पत्नी असली तरीही ती त्यांची सगळ्यात मोठी भक्त सुद्धा आहे. गेले अनेक जन्म तिने पिंडीची पूजा केलीये, तशीच आत्ताही करतीये. असुरांसारखं अनेक वर्ष महादेवांचा तप तिला करायची गरज नाहीये. म्हणजे हो म्हणजे तिची अनेक जन्मांची पुण्याई तिला ती सिद्धी तात्काळ प्राप्त करून देईल. महादेवांना तिच्या मदतीसाठी यावं लागेल, आणि असं झालं तर मात्र आपल्या कामात खूप मोठा अडथळा निर्माण होईल. बघ आणि आता काय करायचं हो? जगदंबाला महादेवांची पूजा करण्यापासून थांबवावं लागेल. लवकरात लवकर तिच्या जवळ जावं लागेल. आणि हे कसं करणार हो तुम्ही? माझ्या डोक्यात एक योजना आहे, ती अंमलात आणली तर जगदंबा माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणार, माझ्यावर अवलंबून राहणार. ते तर झालंच की हो, पण आता हे कसं करणार? बघच मी काय करतो ते. पूजा छान झाल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसतोय बरं का जगदंबा. तुला सांगू, महादेव म्हणजे भोळा साम. त्यांची मनोभावे पूजा केली ना तर फळ हे मिळतच. खरंच? अगदीच. आता ही जी दोन पांढरी फुलं आहेत ना, ती जाऊन घरच्या पिंडीवर वाहा, म्हणजे कसं पूजा संपन्न होईल. ठीक आहे, वाहीन मी ही फुलं. पण आतापर्यंत मी तुम्हाला महादेवांची अशी पूजा करताना कधीच नाही पाहिलं. मग आत्ताच ही पूजा करण्यामागचं कारण काय आहे? हा योग तर दरवर्षी अनेक वेळा आला असेल. देवी, तुम्हाला आता काय सांगू. एकीकडे आदिशक्तीची योजना आखली जात आहे, दुसरीकडे तुळजादेवीने काही गोष्टी ठरवल्या आहेत. पण ह्या साऱ्या खेळात महादेव सुद्धा त्यांची योजना आखतच आहेत ना. कारण कितीही झालं तरी हा शिवशक्तीचा खेळ आहे. ठीक आहे प्रभू, तुम्ही म्हणताय तसंच करेन मी. आदिशक्तीच्या योजनेत जर तुम्ही ठरवल्यावरच तुमचा प्रवेश होणार असेल तर तोपर्यंत वाट पाहीन. प्रभू, तुमच्या चेहऱ्यावरचं हे खटाळ हसू बरंच काही सांगून जातंय. मी चांगलंच ओळखतो त्याला. तुमच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे. अगदी बरोबर ओळखलंस नंदी. आदिशक्तीच्या योजनेनुसार आम्ही स्वतः या खेळात उतरू शकत नाही, नक्कीच नाही. पण जगदंबाने आम्हाला साथ घातली तर? म्हणजे भक्तांच्या मदतीला धावून जाणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. जगदंबा चहूबाजूनी असुरांच्या विळख्यात आहे. अशात तिला असलेली तिची शक्तीची जाण पुसली गेली आहे. ती संकटात आहे. हो, हे खरंच आहे. पण जर जगदंबा संकटात सापडली तर ती तुळजादेवींना साथ घालेल.
तुमच्याबद्दल असणारी सर्व माहिती ती विसरली आहे प्रभू. म्हणूनच आम्हाला तुझी मदत हवी आहे नंदी. जगदंबाने पूजा घालून आम्हाला साथ घातली आणि तिचा पूजाविधी संपन्न झाला तर आम्हाला तिच्या मदतीसाठी जावंच लागेल. तुमच्या मनात काय आहे ते मला कळलं आहे. काळजी नसावी. आता काय करायचंय ते मला माहिती आहे. पूजा विधी जगदंबाच्या हातून पूर्ण होणार. कल्याण वस्तू. नंदलाल काका, हा. काय झालं? नाही, काही नाही. तुम्ही सांगितलं नाहीत ह्याच वेळी ही पूजा का? अगं जगदंबा, भक्तीला काही वेळ काळ नसतो, उत्तर नसतं आणि स्पष्टीकरण नाहीच. आपल्या मनात इच्छा जागृत होईल तशी आणि तेव्हा भक्ती केली जाते. तू फक्त एक लक्षात ठेव, ही जी पांढरी फुलं आहेत ती जाऊन तुला घरच्या पिंडीवर वाहायची आहे. महादेवानी आम्हाला कल्पना न देता हा सारा खेळ रचलाय. मात्र महादेवांची पूजा अजूनही पूर्णत्वाला आलेली नाही. जगदंबाच्या हातून ही पूजा पार पडणार की नाही हे अजूनही अनिश्चित आहे. ह्या मार्गातल्या पुढील अडथळ्याची कल्पना कुणालाच नाहीये, कुणालाच. काय ग, आज लईच आनंद दिसतोय चेहऱ्यावर. काय झालं? आई, अगं आज मी खूप छान गोष्ट करून आले, त्यामुळे एकदम प्रसन्न वाटतंय. असं काय करून आलीस ग? सांग तरी, मला बी कळू दे. मी साक्षात महादेवांची पूजा करून आले. काय? महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. अगं, हे काय करून बसलीस तू? आणि कुठे केली ही पूजा? अगं, नंदलाल काकांनी एके ठिकाणी महादेवांची पिंडी स्थापन केली आहे, तिथेच केली ही पूजा. आणि आज महादेवांचा खास योग आहे ना, म्हणून ही खास पूजा केली. आता ही फुलं देवाऱ्यातल्या पिंडीवरती वाहली की पूजा संपन्न होईल. महादेवाचं नावही जगदंबाच्या आयुष्यात येता कामा नये. खरंच महादेवाचं वारं तिला लागलं तर काय होणार तिच्या पुढच्या आयुष्याचं? नाही, मी हे होऊ द्यायचे नाही. थांब जगदंबा. ही फुलं ह्या पिंडीवर वाहायची नाहीत. का? काय झालं? आणि असं का म्हणतेस? फुलं व्हायला अडचण काय आहे? मी सांगतेय म्हणून. उलट प्रश्न विचारायचे नाहीत. आई हाय मी तुझी, आईचं ऐकायचं. तू महादेवांची पूजा करायची नाहीस. असं का म्हणतेस? आणि पूजा का नाही करायची? सांगितलं नाही एकदा नाही म्हणून? जास्त काही बोलत बसू नकस. मी आई हाय तुझी, तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. तू महादेवांपासून लांब राहायचं, त्यांचा विचार बी मनात आणायचा नाहीस. अगं पण असं का म्हणतेस तू? काहीतरी कारण असेलच ना? सांग ना. महादेवांची पिंडी आपल्या देवाऱ्यात कधीपासून आहे? मग आत्ताच का नाही पूजा करायची? ते मला काय ठाव नाही. अगं पण
मी देवाऱ्यात बाकीच्या देवांची पूजा केल्यावर त्यांना हात जोडल्यावर तशीही महादेवांची पूजा होणारच आहे ना? मला त्यावर बी आता उपाय करायलाच हवा. महादेव, मला माफ करा. माझ्या लेकीचं भलं होण्यासाठी मला हे करावं लागतं. नाईलाज आहे माझा. अगं आई, काय करतेस तू? असं काही करू नकोस. ऐक माझं. कुठे चाललीस तू? काय करणार आहेस? कुठे ठेवणार आहेस हे पिंडी? आई, इथे का ठेवतेस तू पिंडी? देवाऱ्यातून उचलून इथे आणून कोणी ठेवतं का? असं करू नको ग आई. मी आज तुझं काही बी ऐकणार नाहीये. आता तू देव्हाऱ्यातल्या देवासमोर हात जोडशील तेव्हा महादेव मध्ये येणार नाही. आई अगं, असं का करतेस? हे बघ, मला याबद्दल आता काही बी चर्चा करायची नाहीये. चल. काय करतेस? तू पिंडी इथे आणून ठेवली आहेस ना? मग ही फुलं वाहते म्हणजे माझी पूजा संपन्न होईल. काही गरज नाहीये. दे इकडे ती फुलं. असू दे ही फुलं इथंच. ही फुलं इथून हल्ली नाही पाहिजे. सांगून ठेवते. अगं पण आई, माझी पूजा ती अपूर्णच राहिलेली बरी. चल घरात. जगदंबाच्या हातून पूजेचा विधी पूर्ण झाला नाही. ही आदिशक्तीची योजना म्हणायची की काय? गंगाई, काय ग? जगदंबा कुठं दिसत नाही. तिला जेवाय बोलवलं नाहीस का तू? तिला जेवायचं नाही. का? मला काय ठाव? तुला नाही ठाव? असं कसं होईल? तिच्या खोलीत आहे कधी? मी बोलवतो तिला. थांबा. तिचं ना माझं भांडण झालं आहे. भांडण? कशावरून? आज तिने काय केलं ठाव आहे का तुम्हाला? महादेवांच्या पिंडीची पूजा केली तिनं आणि त्यात उत्साहात घरी आली. थांब जगदंबा. तू महादेवांपासून लांब राहायचं. मी देवाऱ्यात बाकीच्या देवांची पूजा केल्यावर तशीही महादेवांची पूजा होणारच आहे ना? मला त्यावर बी आता उपाय करायलाच हवा. तू पिंडी इथे आणून ठेवली आहेस ना? मग
ही फुलं वाहते. दे इकडे ती फुलं. गंगाई, अगं तू पिंडी घराबाहेर नेऊन ठेवलीस? मग काय करू दुसरं? यदू बाबांनी काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना तुमच्या? अगं पण तरी हे तुझं चुकलं बर का. आपण देवीचे भक्त आहोत. देवी म्हणजे शक्ती. शिव नसेल तर शक्ती काय कामाची, आणि शक्ती नसेल तर शिव सुद्धा काय कामाचा. ते काय मला माहित नाही. मला माझी लेक महत्वाची आहे. तिला काय बी झालं तर ते मला सहन होणार नाही, आणि ते टाळण्यासाठी गरज लागेल ते समद मी करणार. पोरगी 2 दिवस उपाशी राहील, पण तिला कायमचं गमावण्यापरीच हे परवडल मला. मनू, आपण इथं नेमकं कशासाठी आलो तेवढं सांगून सोड की मला. जरा हळू बोल की रे. असुर नरेश इथे नेमकी काय करताय हे समजून घ्यायचं आहे बघ मला. जगदंबाला त्रास देण्यासाठी इथे एवढे रिपू येऊन गेले, पण त्यांना जे जमलं नाही ते असुर नरेश कसं करणार आहे हेच बघायचंय बघ मला. काय बघायचंय तुम्हाला? ऐकलंय मी सगळं. बरोबर आहे तुझं. रिपू आले होते आणि पराभूत होऊन गेले, पण मी असुर नरेश आहे. नाही नाही, शंका नाही घेते हो मी. तुम्ही नेमकं काय करणार तेवढंच समजून घ्यायचं होतं बघा मला. मी जगदंबाच्या घरावर हल्ला करणार आहे. तिचं घर माझ्या शक्तीने पाडून टाकणार आहे. तिचे आई वडील त्यात जखमी होतील, बेघर होतील. अयो, त्यांनी काय होईल? आणि हो, त्यानंतर मी त्यांना सांभाळेन, सावरेन, ह्या संकटातून बाहेर काढेन. तिथे महादेव नसतील, आदिशक्ती नसेल, त्यांच्या पाठीशी असेल फक्त असुर नरेश. अय्यो, योजना उत्तमच आहे की हो तुमची, पण हे तुम्ही कसं करणार? घर केवढं मोठं असतं, ते पाडायचं म्हणजे खायचं काम नाही की हो. पण यासाठी तुम्ही कोणतं शस्त्र वापरणार म्हणते मी? असुरांना शस्त्राची गरज नसते. त्यांना जे हवं ते त्यांच्याकडेच असतं. जरा नीट सांगून सोडा की हो असुर नरेश. नक्की काय करणार तुम्ही? आता इथे आलीच आहेस तर असुरांचा सम्राट काय करू शकतो हे बघशीलच.